तर मित्रांनो, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत मोठी भरती जाहीर झाली आहे. विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत आणि अनेक उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी असू शकते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणत्या पदांसाठी भरती निघाली आहे, एकूण जागा किती आहेत, अर्ज कसा करायचा आणि कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता आपण बघून घेऊयात पद व पद संख्या किती आहेत ते. हे बघा, कनिष्ठ अभियंता यासाठी आहे 32 जागा, उप अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी आहे 4 जागा, सहाय्यक सुरक्षा अधिकारी यासाठी आहे 1 जागा. 4 नंबर स्थापत्य अभियांत्रिकी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक याच्या आहेत 24 जागा. तसेच स्वच्छता निरीक्षकच्या आहेत 12 जागा. तसंच मित्रांनो बघा, 6 नंबरला आहे पशुधन पर्यवेक्षक याच्यासाठी तुम्हाला 7 जागा आहेत. चालक यंत्रचालक म्हणजे ड्रायव्हर ऑपरेटर याच्यासाठी 15 जागा आहेत. उद्यान सहाय्यक म्हणजेच कृषी सहाय्यक याच्यासाठी 6 जागा आहेत. अनुलेखक साठी 9 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त जागा अग्निशामक साठी आहेत. जर मित्रांनो तुमचा अग्निशामकचा कोर्स झाला असेल तर तुम्ही अग्निशामक साठी अप्लाय करू शकता. 100 जागा आहेत टोटल याच्यासाठी आणि रेखापाल साठी 12 जागा आहेत. असं टोटल मिळून सगळ्यात 222 जागा आहेत मित्रांनो. जर या दिल्या गेलेल्या पदांपैकी तुमच्या या पदांसाठी काही क्वालिफिकेशन बसत असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता मित्रांनो. बघा, आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे. पद क्रमांक 1 जे आहे त्यासाठी लागते तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी. जर तुम्हाला पद क्रमांक 1 साठी फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणं महत्त्वाचं आहे. बघा, पद क्रमांक 2 साठी आहे स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर किंवा उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स किंवा डिव्हिजनल फायर ऑफिसर किंवा बीई फायर. तुम्हाला हे दिले गेलेल्या कोर्स पैकी तुमचा एखादा कोर्स असणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे ते नसेल तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच बीई झालं तुमचं असणं गरजेचं आहे आणि ते बीई तुमच्या फायर मध्ये असणं गरजेचं आहे. आणि पद क्रमांक 3 साठी आहे पहिली गोष्ट तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. दुसरी, लष्कर निमलष्करी दलातील समक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव. म्हणजे तुम्हाला डिग्री तर पाहिजेच, पण तुम्ही जर पहिले कुठे PSI वगैरे असाल तर तो 3 वर्षाचा अनुभव ही पाहिजे. किंवा मिलिटरीत म्हणा किंवा पोलीस दलात म्हणा, यात तुमचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करता येईल. बघा, पद क्रमांक 4 त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे ते इथे दिलेलं आहे. स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. म्हणजे पद क्रमांक 4 साठी तुमचा सिव्हिल डिप्लोमा असणं गरजेचं आहे किंवा तुमचं ITI झालेलं असावं आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं. पद क्रमांक 5 साठी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. पद क्रमांक 6 साठी तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे. पशुसंवर्धन मध्ये तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे आणि कमीत कमी तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. बघा, आता येऊया पद क्रमांक 7 कडे. 7 साठी तुम्हाला पाहिजे 10वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, जड वाहन चालक परवाना आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. बघा, पद क्रमांक 8 साठी तुमचं BSc असणं गरजेचं आहे आणि ते BSc तुमचं बॉटनी, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर्स मध्ये पाहिजे आणि यात देखील तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव महत्त्वाचा आहे. पद क्रमांक 9 साठी तुमचं 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच तुमचं ITI झालेलं असावं, ते तुमचं ट्रेसर किंवा ड्राफ्ट्समॅन मध्ये असावं. बघा, पद क्रमांक 10 यासाठी तुम्ही पाहिजे 10वी उत्तीर्ण आणि सोबतच तुमचा अग्निशमन प्रशिक्षणचा कोर्स झालेला असावा. पद क्रमांक 11 साठी तुमचं BCom झालं असणं गरजेचं आहे आणि संगणकावर मराठी टंकलेखन म्हणजेच तुमच्या टाईपरायटरचा कोर्स झालेला असावा. बघा, आता वयाची काय अट आहे. जर तुम्ही अनाथ वगैरे असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे. पद क्रमांक 1, 3, 4, 5, 8, 9 आणि 11 यासाठी तुम्हाला 18 पासून ते 38 वर्षापर्यंत पाहिजे. पद क्रमांक 2 साठी तुमचं 18 ते 40 पर्यंत पाहिजे आणि पद क्रमांक 7 आणि 10 साठी तुम्हाला 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे. बघा, नोकरीचे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर. याची फीज आहे ओपन साठी 1000 रुपये आणि अनाथ किंवा मागासवर्गीय मध्ये येत असाल तर याची फीज आहे 900 रुपये आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 मार्च 2026 आणि परीक्षा जी आहे ती तुम्हाला नंतर सांगण्यात येईल. तुम्हाला हॉल तिकीट मिळेल तेव्हा समजेलच. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका बद्दलची महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकते. आणि अशाच नवीन सरकारी भरती, जॉब अपडेट आणि महत्त्वाच्या माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला अजून कोणत्या भरतीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा. धन्यवाद.